ऑफिसमधनं खूप उशीर झाला तुम्हाला यायला आज? हो, तो रस्त्यात हा भेटला होता. कोण बरं त्याचं नाव? ओंकार. हा, तो भेटला होता बरीच वेळा, खूप बडबड करत बसला. हे गेला माझा. कप अशी फुटलेली आहे. तू आला होता का इथे? नाही, मी नव्हतो आलो. ते मोटारीचं बंपर जरा घासलेलं आहे. तुम्ही इथे पार्क केली का मग गाडी? नाही, मी नाही. जो माणूस समोरच्या माणसाचे विचाराचा अंदाज लावू शकतो तो छान खोटं बोलू शकतो. 2 वर्षाचे 30% मुलं खोटं बोलतात. प्राणी सुद्धा खोटं बोलतात. बापरे. तर ज्या मुलांना आपण या विश्वामध्ये खरं बोला म्हणून ढकलून देऊ ते तर मुलं धडपडतील बिचारे. फेक इट अंटिल यू मेक इट बद्दल काय वाटतं? बऱ्याचदा आपण सामाजिक प्रेशर्समुळे पण खोटं बोलतो का? एखादी व्यक्ती खोटं बोलते आहे ते ओळखता येतं का? खोटं बोलणाऱ्याच्या कौशल्यावरती अवलंबून आहे. काही लोक इतके अजागर असतात खोटं सुद्धा बोलणं होत नाही त्यांच्यासाठी. आणि काही इतके एक्सपर्ट असतात, हो बिलकुल अजिबात नाही. ते उलट खोट्याची गोलंदाजी अशी जबरदस्त करतात की समोरचा मी खरा आहे की खोटा आहे त्याला समजा. माणूस स्वतःशी खोटं नाही बोलू शकत कारण त्याला समजतं ना. द वर्स्ट थिंग इज रोमॅन्टिक लव्ह. द वर्स्ट थिंग इज रोमॅन्टिक लव्ह बिकॉज अरे वा, पोहे छान केले. कोणी केले? आमच्या कुमुदनीच केले. हे टेबल क्लॉथचं विणकाम किती सुंदर केलं आहे. कोणी? आमच्या कुमुदनी केलेलं आहे. ते विकत आणलं असतं बाजारातून. हे चित्र तर खूप सुंदर आहे. हे कोणी? आमच्या कुमुदनीच काढलेलं आहे. तो म्हातारा जवळ गेला म्हणून याच्या खाली M.F. हुसेन लिहिलेलं आहे. आमच्या कुमुदनीच लिहिलं. असं ठरवता येऊ शकतं का ढोबळ मनाने की या सिच्युएशनला खोटं बोललेलं चालेल, या सिच्युएशनला नाही चालणार? मोरॅलिटीचं फ्रेमवर्क लावता येईल का तुला? सोन्याचा अलंकार होण्यासाठी त्याच्यात थोडं हिण मिसळावं लागतो, त्याशिवाय अलंकार बनत नाही. पीपल वॉन्ट टू लिव्ह इन अ फॉल्स वर्ल्ड. आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. कुठे आहे असं जग?